एका शिवराळ भाषा बोलणाऱ्या माणसाच्या सांगण्यावरनं अख्खा मराठा समाज कुणबीकरणाद्वारे तुम्ही ओबीसीत आणून सोडलाय. या ओबीसी मधला सर्वसामान्य माणूस जाईल कुठं? मुख्यमंत्री महोदय, तुम्ही ओबीसीला येड्यात काढलाय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज बारामती दौऱ्यावर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार, काय सांगाल तुम्ही? ही 1 सप्टेंबरला मुंबईच्या दिशेने मोर्चासाठी कूच करतात. बघा, हजारोंच्या फोर व्हीलर हजारोंच्या संख्येने असली सुरुवातच आमची 1 लाख ओबीसी मुंबईकडे निघणार आहे. त्याची तयारी अशी आहे की पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा आणि कर्जत, जामखेड, वाशिम पासून ते अहिल्यानगर जिल्ह्यात, अर्धा अहिल्यानगर जिल्हा, तिथं आमच्या बैठका गाव टू गाव प्रत्येक माणसापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रत्येक गावातून 10 गाड्या, 20 गाड्या, 25 गाड्या, 50 गाड्या अशी आमची आजपर्यंतची नोंद आहे. त्यामुळे हे ओबीसीचं आंदोलन भारताच्या इतिहासामध्ये एवढं मोठं आंदोलन नसेल. ओबीसी, अरे 50% जास्त लोकसंख्या ओबीसीची आहे. आज झालं तुम्ही आम्हाला चुत्या बनवला आजपर्यंत. या सरकारने, इथल्या आमदारांनी, खासदारांनी ओबीसी उठत नाही, ओबीसी बोलत नाही, ओबीसीचे नेते बोलत नाही. आमच्या गप्प बसण्याचा गैरफायदा इथल्या सरकारांनी, आमदारांनी, खासदारांनी, राज्यकर्त्यांनी घेतलाय. एका अनपढ माणसाच्या सांगण्यावरनं, एका शिवराळ भाषा बोलणाऱ्या माणसाच्या सांगण्यावरनं अख्खा मराठा समाज कुणबीकरणाद्वारे तुम्ही ओबीसीत आणून सोडलाय. या ओबीसी मधला सर्वसामान्य माणूस जाईल कुठं? मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मला सांगा, या राज्यकर्त्या मराठ्यांच्या स्पर्धेमध्ये तुम्ही जो साताऱ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष केला, तुमच्या पक्षाचा आमदार, त्याच्या पत्नीला तुम्ही 11:30 वाजता कास्ट सर्टिफिकेट दिलं आणि 1:30 वाजता त्यांना तुम्ही सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं. आणि ओपनच्या जागेवर निवडून आलेला असताना कुठल्या तोंडानं तुम्ही म्हणताय हो ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही? कुठल्या नैतिकतेनं तुम्ही बोलताय हो ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचला नाही? शेकड्यानं उदाहरणं देतो तुम्हाला. तुमच्या ओबीसी सेलचा प्रमुख योगेश टिळेकर, आमदार, त्यानं स्वतःच्या वार्डामध्ये ओबीसीच्या जागेवर मराठा कुणबीला तिकीट दिलं आणि त्याला ओबीसी सेलचा प्रमुख तुम्ही केलाय. लाज वाटते तुमच्या ओबीसी सेलच्या प्रमुखाची. कुठं ओबीसीचं आरक्षण टिकलंय? आता जे ओबीसीच्या जागा गेल्या, ज्या जागेवर मराठा बसलेले आहेत, त्या जागा परत ओबीसीला परत मिळणार आहेत का? आम्हाला ते मिळवावे लागते. आम्हाला सुप्रीम कोर्टाचं जजमेंटचं उल्लंघन केलंय सरकारनं, हे आम्हाला दाखवून द्यावं लागेल. फक्त सरकारला झुंडीची भाषा कळते, संविधानाची भाषा कळत नाही. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही ज्यावेळी शपथ घेतली त्यावेळी तुम्ही फक्त जरांगेच्या हिताचं संरक्षण करण्याची शपथ नाही घेतली. गावगड्यातल्या, या महाराष्ट्रातल्या 13-14 करोड जनतेच्या हिताचं संरक्षण करण्याची जिम्मेदारी तुमच्यावर आहे. तुम्ही एवढं घाबरला जरांगेला, मग तुम्ही ईडब्ल्यूएस आरक्षण का दिलंय? एससीबीसीचं आरक्षण का दिलंय? हे दोन्ही सोडून यांना ओबीसीचं आरक्षण का पाहिजे? मुख्यमंत्री महोदय, तुम्ही ओबीसीला येड्यात काढलाय. याचा प्रश्न, याचा सवाल ओबीसी जनता तुम्हाला निश्चित विचारणार. नुसतं तोंडाने बोलून चालणार नाही. ओबीसी आमचा डीएनए. ओबीसीच्या बाजूने तुम्ही बोलायला पाहिजे होतं. अरे मागासांच्या जाती किती वेळा सांगायचं? अरे गावगड्यातला गुरव, कुंभार, लोहार, घिसाडी, पारधी, पालपारधी, फासेपारधी, सोनकोळी, पानकोळी, महादेवकोळी, अरे कुठं जातील ही माणसं? मेंढपाळ कुठं जाईल? बंजारा लमाण कुठं जाईल? आणि त्यांच्या दायऱ्यामध्ये तुम्ही मराठा समाजाला आणून सोडताय. बंद करा बरं ते एससीबीसीचं आरक्षण, बंद करा बरं ईडब्ल्यूएसचं आरक्षण. आणि या 50%च्या वर जाते ना, जे 10%, 5% ते देऊन टाका त्यांना. पण या 27%च्या आरक्षणामध्ये मराठा समाजाला तुम्ही घेतलंय, हे संविधानाला मान्य नाही, हे बेकायदा केलंय. ओबीसीचं आरक्षण संपवणारा हा निर्णय आहे. 1 सप्टेंबरला किती लोक गोळा होतील आणि इथून कसं सुरुवात लाख लोकांची असेल? 1 लाख. तुम्ही आम्हाला येड्यात काढले ना ओबीसी, ह्याच्या मागे कोण आहे, ह्याच्या मागे 4 टाळकी नाही. तुम्हाला टाळकी काय असते ना, तुम्हाला दाखवतो 1 सप्टेंबरला. हे हवं तर चॅलेंज समजा, आव्हान समजा. 9 लाखांच्या जनसंख्येनं माणसं मुंबईकडे निघाली ना, नाव दुसरं, आणि मुंबईमध्ये आहेच आमचा आगरी, कोळी, भंडारी. काय राव, येड्यात काढायचं काम केलंय. अजून तुम्ही त्या मुंबईच्या विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटलांचं नाव देत नाही.
ज्यांनी तिथल्या भूमिपुत्रांसाठी काम केलं, ज्या दिबा पाटलांनी मंडल आयोग लागू व्हावं म्हणून या महाराष्ट्रामध्ये काम केलं, त्यांचं नाव द्यावं असं वाटत नाही तुम्हाला? अनेक प्रश्न आहेत. या ओबीसीच्या प्रश्नावरचा फोकस आम्ही सध्या आमचं ओबीसीचं आरक्षण गेलंय, आम्ही म्हणतोय गेलंय. सरकारनं सांगावं कसं गेलं नाही, आणि कुठल्या ओबीसी मंत्र्याला बोलायचं नाही ना. तुम्ही सुद्धा सांगा की लक्ष्मण हकीकत बोलतोय का खोटं बोलतोय म्हणून. तुम्ही नक्की व्यक्त तरी व्हा, गेलंय का राहिलंय काहीतरी सांगा. ओबीसीची माणसं तुम्हाला माफ करणार नाही तर ओबीसीच्या मंत्र्यांना ध्यानात ठेवा. सत्तेतील ओबीसी नेते याबाबत काय बोलत नाहीत. शेवटी हा गाडा लक्ष्मण हाके स्वतःहून पुढे नेणार आहे. हे बघा, मी एक साधं मेडपाळाचं पोरग आहे. माझ्या मागे एकही कारखानदार नाही. जरांगेच्या मागे कारखानदारांनी लाखो म्हणजे पैशांची रसद राशी ओतल्या. लक्ष्मण हाकेला चांगलं माहिती आहे ओबीसीना एकत्र करणं आणि ओबीसीचं आंदोलन लढणं म्हणजे हा शिवधनुष्य आहे, हा जगन्नाथाचा रथ आहे. पण ज्या दिवशी रथ चालू होईल ना, त्या दिवशी रथाच्या आडवं जेवढे आलेत मुख्यमंत्र्यासहित, त्या सगळ्यांना त्या रथाच्या चाकाखाली घालून हे ओबीसीचं आंदोलन मुंबईकडे जाईल. ओबीसी समाजाला काय आव्हान करा? ओबीसीना एकच सांगेन, या लढ्यात जर सामील नाही झाला तर ओबीसीचं आरक्षण आता संपून जावा, विसरून जावा. आज रोजी तुमचं ओबीसीचं आरक्षण संपलंय. जाती जातीमध्ये भांडायची ही वेळ नाही, तर जाती जातींना एकत्रित घेऊन हे आंदोलन उभं करण्याची ही वेळ आहे. नक्कीच या ठिकाणी जाती जातीत भांडण न करता एकत्रित येण्याची ही वेळ आहे असे लक्ष्मण हाके यांनी सांगितले. मंगेश केसरे, साम टीव्ही न्यूज, बारामती. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.